जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील चोरवड व भडगाव तालुक्यातील पांचाळ गाव वसंतवाडी तांडा परिसरात 2 नंबरची वाढून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर टाकून वाहनधारक पडलाय, परंतु या दोघेही महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांची दर महिन्याला 20 लाख रुपये हप्ता मिळतो असे बोलल्या जाते। म्हणून पारोळा महसूल विभाग, भडगाव महसूल विभाग यामध्ये हप्ते गोळा करणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी कारवाई करतील का? तसेच पारोळा येथील चोरवड रस्त्यावरील या वाळूच्या उपविभागीय अधिकारी एरंडोल कारवाई करतील का? तसेच वसंतवाडी तांडा या ठिकाणी लाखो रुपयांची रेती भडगाव तालुक्यातून आली आहे, त्यावर पाचोरा उपविभागीय अधिकारी कारवाई करतील का? अधिक माहिती घेतली असताना असे निष्पन्न झाले की दर महिन्याला एका तालुक्याला वाळू माफिया 10 लाख रुपये देतात, म्हणून दोघं तालुक्यांमध्ये दर महिन्याला 20 लाख रुपये कर गोळा करणारा दलाल कोण? महसूल विभागाचा अधिकारी कोण? या महसूल दलालांवर उपविभागीय अधिकारी कारवाई करतील का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.